एक छोटासा प्रश्न आहे. आपण आपल्या मुलांच्या हातात मोबाईल देतो तेव्हा नक्की काय देत आहोत? खेळणं की धोका? त्या दिवशी सगळं अगदी नेहमीसारखं होतं. घरात शांतता होती आणि एका कोपऱ्यात एक मुलगी मोबाईलमध्ये पूर्णपणे हरवलेली होती. तिच्या चेहऱ्यावर एकाग्रता होती, पण त्या एकाग्रतेच्या मागे काय दडलं होतं हे कोणालाही माहिती नव्हतं. आई स्वयंपाकात व्यस्त, वडील आपल्या कामात आणि मुलगी एका वेगळ्या जगात होती. स्क्रीनच्या आतल्या जगात, जिथे वेळ थांबतो आणि वास्तव्य हळूहळू दूर जातं. काही मिनिट, मग तास आणि मग अजून वेळ. कोणी लक्ष दिलं नाही की ती वेळ तिथेच बसली आहे. डोळे एकटक स्क्रीनवर. तिच्या डोळ्यात थोडी जडजड होती सुरू झाली, पण तिने दुर्लक्ष केलं, कारण गेम जिंकणं महत्त्वाचं होतं, शरीर काय सांगतं हे नाही. हळूहळू तिच्या चेहऱ्यावर थकवा दिसायला लागला, पण ती थांबली नाही, कारण त्या छोट्या स्क्रीनने तिला पूर्णपणे पकडून ठेवलं होतं. आणि मग काहीतरी विचित्र घडलं. तिने डोळे चोळले, पुन्हा स्क्रीनकडे पाहिलं, पण सगळं स्पष्ट दिसेना असं झालं. ती थोडी घाबरली, पण पुन्हा स्वतःला सावरलं. काही नाही, थोडा थकवा असेल असे तिने स्वतःला सांगितलं असेल, पण समस्या तिथेच थांबली नाही. काही क्षणात तिला जाणवलं, एक डोळा नीट काम करत नाही. ती उठण्याचा प्रयत्न करते, पण संतुलन बिघडलं आणि तिथे सुरुवात होते एका भयानक प्रसंगाची. आईने आवाज ऐकून धावत येताच तिला जे दिसलं ते आयुष्यभर विसरता येणार नाही. मुलगी जमिनीवर, मोबाईल बाजूला आणि तिचा एक डोळा विचित्र स्थितीत. घरात घाबरट उडाली. काही काळाच्या आत तिला रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी सुरू केली. आई वडील बाहेर एकच प्रश्न विचारत होते, नेमकं काय झालं? काही वेळानंतर डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावरच गांभीर्य सगळं काही सांगून जात होतं. तुमच्या मुलीने खूप वेळ मोबाईल वापरलाय का, हा प्रश्न होता. आई वडील थोडे गोंधळले, पण होकार दिला आणि पुढचं वाक्य ऐकताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. डॉक्टर म्हणाले, डोळ्यांवर अत्यंत ताण आलेला आहे, परिस्थिती गंभीर आहे. ते एका वाक्यात सगळं बदललं. त्या दिवशीचा तो प्रसंग थांबला नाही, कारण हे फक्त एका मुलीचं प्रकरण नव्हतं, तर अशा प्रकारची दुसरी घटना. एक मुलगा गॅलरीत बसून मोबाईल गेम खेळत होता. तो इतका गुंतला होता की आजूबाजूचं काही भान नव्हतं. काहीतरी जिंकायचं होतं, कोणाला तरी हरवायचं होतं. आणि अचानक त्याच्या शरीराला झटका आला. हातातून मोबाईल खाली पडला, डोळे फिरले आणि तो थेट जमिनीवर कोसळला. घरच्यांनी पाहताच धाव घेतली. घाईघाईने त्याला उचलला आणि रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी एकच गोष्ट सांगितली, अतिवापर, मानसिक शारीरिक ताण. हे ऐकून अनेक पालकांना प्रश्न पडतो, मोबाईल एवढा धोकादायक कसा? उत्तर सरळ आहे. आपण दुर्लक्ष करतो की ब्लू लाईट, सततचा ताण आणि विश्रांतीचा अभाव. डोळे हे मशीन नाहीत, तेही थकतात आणि कधीकधी कायमचे नुकसान सहन करतात. फक्त डोळेच नाही, मेंदूवरही परिणाम होतो. मुलं चिडचिडी होतात, लक्ष कमी होतं आणि वास्तवापासून दूर जातात. हिंसक गेम्स, आक्रमक वागणूक वाढते, एकटेपणा वाढतो आणि कुटुंबाशी संवाद कमी होतो. आणि सर्वात भयानक गोष्ट, पालकांना हे सगळं फार उशिरा कळतं, कारण सुरुवातीला सगळं नॉर्मल वाटतं. मोबाईल म्हणजे फक्त टाईमपास वाटतो, पण हळूहळू तो सवय बनतो आणि मग व्यसन. आणि व्यसन म्हणजे नियंत्रण सुटणं, जिथे थांबायचं कुठेही कळत नाही. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं आहे, दररोज मर्यादित वेळच मोबाईल द्या. पण हा सल्ला किती जण पाळतात, हा खरा प्रश्न आहे. मुलांना बाहेर खेळू द्या, पुस्तकं वाचू द्या, लोकांमध्ये मिसळू द्या, कारण स्क्रीन त्यांना शांत ठेवते पण आतून कमकुवत करते. आणि शेवटी त्या मुलीचं काय झालं? डॉक्टरांनी प्रयत्न केले, पण तिच्या डोळ्यांचे नुकसान गंभीर होते. एक चूक आणि आयुष्यभराची शिक्षा. म्हणूनच हा व्हिडिओ फक्त व्हिडिओ नाही, तर एक इशारा आहे. आज जर आपण सावध नाही झालो तर उद्या खूप उशीर होईल.